अज्ञान अंधकार भूलोकी दाटलेला, विषय वासनांचा किती ढीग साचलेला, नाही समर्थ कोणी हे सारे उपसाया, नको उशीर लावू देवा अवतार घेई आता, नको उशीर लावू देवा अवतार घेई आता. विचारवंत सुद्धा अविचारवृत्ती झाले, पंडित म्हणविणारे पाखंडी फार झाले, उरलाच कोणी नाही यातून तारण्याला, नको उशीर लावू देवा अवतार घेई आता, नको उशीर लावू देवा अवतार घेई आता, नको उशीर लावू देवा अवतार घेई आता, अवतार घेई आता. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरवे नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. प्रथम सगळ्या जमलेल्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझा वाढदिवस खूप उत्तम प्रकारे साजरा केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पण देतो. पण आजचं विशेष औचित्य असं आहे की संसारयोग यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याला बरोबर 1 वर्ष झालं. त्याच्यामुळे प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य फार वेगळं असतं आणि त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याचा पण मला खूप आनंद आहे. आपल्याकडे जेव्हा योग हा शब्द येतो तेव्हा सर्वसाधारणपणे अध्यात्म असा विषय पण वर येतो आणि बऱ्याच वेळेला धर्म आणि अध्यात्म यांची फार मोठी गल्लत होते. बऱ्याच जणांना आपण विचारलं तर हो मी आध्यात्मिक असं म्हणतो पण तो धार्मिकच असतो आणि काही जण आध्यात्मिक म्हणत असतात तर ते धर्माला खूप गौण मानत असतात, त्याला महत्त्व देत नाहीत. तर ह्या दोन्ही भूमिका ह्या एकांगी आहेत. तर ह्या दृष्टीने पण थोडासा प्रकाश टाकावा अशी माझ्या मनामध्ये एक इच्छा झाली. तर आपण आता सगळेजण इथं आहोत, हिंदुस्थानात आहोत, तर आपण मुळात हिंदू आहोत हे कळलं पाहिजे बाय बर्थ. आणि आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे. मी हिंदू आहे सांगायला अभिमान वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. आणि आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल जी काही भावना असते ती नेहमी उच्च असते, वेगळी असते, एक आनंददायी भावना असते. आणि इतर धर्माबद्दल आपल्या मनामध्ये काय पाहिजे तर सर्व धर्म आदरभाव पाहिजे. त्याच्यामुळे जे एक सर्वसाधारणपणे एक शब्द वापरला जातो सर्व धर्म समभाव, तर तो समभाव असू शकत नाही. एक छोटासा फरक आहे, सर्व धर्म आदरभाव आणि स्वतःच्या धर्माबद्दल मात्र एक वेगळीच भूमिका असते. त्याच्यामुळे ही एक कन्सेप्ट नीट होण्याची गरज आहे की मी हिंदू आहे, मी हिंदुस्थानात जन्म घेतला म्हणून हिंदू आहे, हिंदुस्थानी आहे इत्यादी गोष्टी. आता राजकारणामध्ये अनेक प्रकारे जात धर्म देश हे सगळं वापरलं जातं. ते काय माझं क्षेत्र नाही किंवा आपल्या कोणाचं क्षेत्र नाही, परंतु राजकारण करा त्याच्याबद्दल कोणीच तुम्हाला अडवत नाही किंवा ना ती काळाची गरज आहे. परंतु असं करताना कळत न कळत आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून हिंदू धर्म, त्यातल्या परंपरा, त्यातले ग्रंथ, वाङ्मय आणि स्वतः प्रत्यक्ष हिंदुस्थान ह्याला आघात करू पाहणारे जी काही शक्ती आहेत त्यांचा आपण स्वार्थाच्या पोटी किंवा लक्षात न आल्यामुळे कोराड्याचा दांडा तर होत नाही ना, एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे. आणि केवळ पक्षश्रेष्ठी सांगतात म्हणून करायचं ही भूमिका आपण सोडली पाहिजे. ज्याला त्याला विवेक दिलेला आहे परमेश्वरने, तर हे जे मला सांगितलं जात आहे वरून तर ते आपल्या धर्मासाठी घातक आहे का, आपल्या देशासाठी घातक आहे का, हा विचार प्रत्येक माणसाने विशेषतः राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. आणि कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माला देशाला घात होणार नाही, आघात होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बरेच वेळा आपण बघतो चर्चामध्ये असे ग्रुप जमला की कोणतरी एखादा इतर धर्मीय किंवा काही आपल्यामधले बुद्धिवादी किंवा स्वतःला धार्मिक न समजणारी असे एक लोक असतात, ती हिंदू धर्माबद्दल 2-4 मुद्दे काढून चर्चा करायला बघतात. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की असं विचारणं जर झालं तर त्याला उत्तर देत बसू नका, त्याची काहीही गरज नाही. त्याला एकच सांगायचं की तुमच्या धर्माबद्दल आम्ही काही ढवळाढवळ करत नाही, काही प्रश्न विचारत नाही, तुम्ही काही ते विचारू नका. म्हणजे तो विषय तिथल्या तर मिटवण्याचं कौशल्य पण तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. आणि एकच सांगायचं शेवटी की
मी हिंदू आहे तर मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे. आता राजकारणामुळे म्हणा किंवा आवश्यकतेमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे महासंघ तयार होतात. ते व्हायला पण पाहिजेत, कारण गैर काहीच नाही त्याच्यामध्ये. जसं मराठा महासंघ आहे, नंतर ब्राह्मण महासंघ आला, असे बरेच बौद्ध महासंघ आहेत. कारण त्या त्या क्षेत्रातल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या एकट्या दुकट्याने मांडता येत नाही, त्याचा पाठपुरावा करता येत नाही. म्हणून अशा प्रकारचं संघटन हे खूप आवश्यक आहे की महासंघ होतात, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये जे तेढ निर्माण करण्याचे काही काम लोक करतात, ते न करता महासंघांच्या प्रमुखांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, एकमेकांच्या बरोबर मीटिंग केलेल्या पाहिजेत. आणि अशा काही जर शक्ती असतील आपल्यामध्ये की जे जातीयता वाढवत आहेत किंवा द्वेष वाढवत आहेत, त्यांना खड्यासारखं बाजूला पण करायला पाहिजे. म्हणजे महासंघ असण्याला कोणाचे आक्षेप असता कामा नये. त्यांच्यामध्ये समन्वय जो नाही आहे तो मात्र प्रस्थापित होण्याची प्रचंड गरज आहे. म्हणून आपल्याकडे सध्या जी एक संकल्पना आली की इंडिया फर्स्ट, म्हणजे राष्ट्रप्रथम, ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. तरच आपला देश पुढे जाऊ शकेल आणि आपला समाज जास्तीत जास्त स्वस्थ होत जाईल. म्हणजे हा एक छोटासा धागा मला निश्चित सांगायचा होता. त्यानंतर धर्माबद्दल आपण जेव्हा बोलतो आणि त्याच्याबरोबर अनुषंगिक ज्या गोष्टी आपण करतो, तर त्याच्यामध्ये 3 मुख्य भाग असतात. एक म्हणजे पूजा, दुसरा उपासना आणि तिसरी साधना. आणि हे सगळं करत असताना संसार आणि त्यातल्या अडचणी, त्यातल्या कमतरता ह्या पण आपल्याला त्रास देत असतात. आणि बहुतेक जणं जास्तीत जास्त, जसं आता जाधव बोलून गेले मगाशी, त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोक पूजेमध्ये अडकून पडलेले असतात. आता पूजा या शब्दाचा अर्थ पूजणे असा आहे. त्यामुळे आपण कुठला दगड पूजत नाही किंवा आपली मूर्ती पूजत नाही, तर एक चैतन्य जे मला मान्य आहे माझ्या धर्माप्रमाणे, त्याचं प्रतीक आपण पूजतो. आणि ते तितकं जिवंत आहे जितकं मूळ जिवंत आहे. ही भावना पाहिजे, तर मग लाभ होऊ शकतो. आणि अध्यात्म काय सांगतं की तुम्ही जे समोर बघून प्रार्थना करताय किंवा जे काही करताय ते आतच पोचत असतं. ही प्रक्रिया नीट समजली की मग धर्म आणि अध्यात्म यांची गल्लत होत नाही. बरेच जण अध्यात्माकडे वळले की एकदम देवपूजा वगैरे सगळं गोंधळ बंद करून टाकतात आणि आपली प्रगती नसताना बाकीच्यांना लगेच गौण लेखायला लागतात. अरे कसले काय पूजा बिजा करतले का, मी बघ आध्यात्मिक झालो, मी या गुरुचा चेला झालो. तर असं म्हणून आपण त्या आपल्या गुरूंनाच बदनाम करत असतो आणि ते काय असते शिकवत नसतात. परंतु या छोट्या छोट्या चुका होतात. आणि संसारामध्ये तुम्ही जर ह्यापूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर आता जी समाज व्यवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये कोणालाही पैसा बघून जीवन जगता येणं शक्य नाही. म्हणून आपल्याकडे जे शास्त्रवचन आहे त्यांचा पण आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांना आचरलं पाहिजे की उद्योगम पुरुष लक्षणम. पुरुष याचा अर्थ तशा अर्थाने नाही, तर जो जो जिवंत आहे, कृतिशील आहे, तो पुरुष. त्यातला आत्मा म्हणजे पुरुष तो. तर त्यांनी उद्योगी राहिलं पाहिजे, संसार आपला नीट केला पाहिजे, संसार करावा नेटका, हे सगळं केलं पाहिजे. आपण हे सगळं मागच्या व्हिडिओमधनं आलेलं आहे. आणि प्रत्येकाला आपलं अंतिम ध्येय पण कळलं पाहिजे की अंतिम ध्येय काय, तर आत्मानंदाची अनुभूती. साक्षात्कार हा सुद्धा शब्द थोडासा संभ्रमी टाकणार आहे. अनुभूती हा शब्द त्यातल्या त्यात उत्तम शब्द आहे की आपल्या अस्तित्वाचा अनुभव. आणि तो अनेक प्रकारे अनेक छटातनं आपल्याला घेता आला पाहिजे. त्यासाठी संसार योगाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की मोक्ष मुक्ती असं गेलं तर हे सगळं सुटेल. संसारयोग असं नाही सांगत. संसारयोग म्हणतो की मी व्यक्ती आहे का, हो बरोबर आहे, त्याला कोण टाळू शकेल. मी व्यक्ती आहे का, सत्यच आहे. मग आपण आत जातो. आत जातो म्हणजे काय होतो की या जगामध्ये धार्मिक मान्यतेनुसार 84 लक्ष योनींचा निवास आहे. प्रत्येक योनीमध्ये कोट्यवधी जीव जीवन जगत असतात. प्रत्येकाचा एक संसार थाटलेला आहे. म्हणजे प्रत्येकजण अप्रत्यक्ष संसार योगातच आहे. मग अशा एका योनीतनं जन्माला आलेला मी कोण आहे, एक जीव आहे फक्त. आपलं स्टेटस काय आहे, मी जीव आहे. आणि आपण हा जन्म घेतला म्हणजे आपण हा देह धारण केलेला आहे. म्हणजे हा देह धारण करण्याच्या आधी आपली पण विधेय अवस्था होतीच. प्रत्येक जीवाची अवस्था असतेच. देह नाही आहे पण ते अस्तित्व तसंच आहे. आणि आता संकल्पाप्रमाणे प्रेशर झाल्यामुळे जन्म घेतला, आईवडील निवडले आणि देह निर्माण झाला. त्याच्यामुळे मी जीव आहे का, हो, ते कोण टाळेल. त्याच्यामुळे आपल्याकडे जी जोडी आहे, ऋतम वच्मी सत्यम वच्मी,
ही जर नीट कळली ना, आपण अथर्वशीर्ष म्हणताना भराभर म्हणून जातो, पण कोणी थांबायलाच तयार नाही. की मी व्यक्ती आहे का? हो. सत्य आहे का? तसं म्हटलं तर सत्य पण आहे. पण मी जीव आहे का? हो. मग ह्यातलं सत्य कुठलं? तर मी जीव आहे हे सत्य आणि मी व्यक्ती आहे हे वृत्त झालं. आणि असे अनेक टप्पे करत करत संसारयोग तुम्हाला अंतिमपर्यंत नेत जातो. आणि तिथंच आपल्याला राहायचं नाही आहे. त्या अवस्थेमधनं पुन्हा आपल्या या जीवनात यायचं आहे आणि आपलं मानवी जीवन जगायचंच आहे. आणि पण आपण जाऊन आल्यानंतर जो एक आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो आणि संसारयोग आपलं जीवन सुलभ सुकर करत जातो, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आपली निरीक्षण शक्ती वाढली पाहिजे. आणि आपल्याला हे सारखे सारखे असे अनुभव यायला लागतात की अरे हे काम पटकन झालं, अरे हे काम पटकन झालं, अरे हे काम पटकन झालं. संसारयोगाचा अजून एक फायदा काय आहे की हा कार्यक्रम मी ठरवला आहे. इथं सेल्फ ॲश्युरन्स आहे, खात्री आहे हा कार्यक्रम व्यवस्थित होणार. मग दो पाऊस सुरू झाला आहे, वातावरण बिघडलं आहे, मग लोकं कशी येतील असला विचार मी कधीच करत नाही. माझी लोकं येणार आणि ती येतात. मग व्यावहारिक मेसेज पाठवलं वगैरे ठीक आहे, पण आत खात्री काय पाहिजे मेसेज पाठवताना की मग ते येणार आहे. आता हे महाराज खूप बिझी असतात, शूटिंग चालू असते त्यांचं. मग ते येतील की नाही, येतील की नाही, येतील की नाही, मग ते येणार. हे जे स्वतःमध्ये विश्वास निर्माण करण्याचं शास्त्र आहे म्हणजे संसारयोग आहे. आणि तो केलं तर सगळं सुलभ होतं. आपल्याला पहिली शंकाच खूप येते, अरे मी निघाले खरं पण काय त्रासबीज झाला तर नको ते. मग तेच पहिलं खरं पाहायला लागतं. संसारयोग म्हणतो मोजका विचार करा आणि थोडंसं थांबा. मग सुरुवातीला मी जेव्हा हनुमान प्राणायाम शिकवायचो किंवा हे साधं हे तेव्हा काही करू नका ह्याला खूप हसायला यायचं लोकांना. काही करू नका कसं काय, काहीतरी करायला म्हणलं काही करायचं नाही हेच करायचं आहे, तर ते पटायचं नाही. खूप खूप स्थिर, खूप खूप संतुलित, खूप खूप बलवान. आपण काही करायचं नाही, त्याला करू द्या ना जरा काहीतरी आपल्यामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, आपण धर्माच्या निमित्ताने मठात जातो, देवळात जात असतो, नेम करतो. आपण नेम करायला काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण पुढं आपण नेमातच अडकतो. की मला काय सांगितले बाबा हा जप 108 वेळा करा, टिक मार्क. ह्या ग्रंथातले रोज 5 पानं वाचा, टिक मार्क. त्यामुळे आपल्या ज्या साधना किंवा उपासनाच म्हणतो, साधना नाहीच त्या, उपासना टिकमार्कमध्ये येतात फक्त. म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते ध्येय काय, चला जप झाला बाबा, चला अरे पूजा झाली बाबा, तर तिथं संपून जातं. मग सगळीकडं आपण नामस्मरण ह्याचे खूप गावोगाव ऐकतो. ते वाईट आहे का? अजिबात नाही. पण आपण स्वतःमध्ये बदलच बघत नाही की आपण नाम एखादं घ्यायला लागलो तर ती एक क्रिया आहे आणि आपलं मन किती पटकन दुसरीकडे निघून जातं. प्रत्येकाने अनुभवण्याची गोष्ट आहे. तिथं का थांबत नाही? एवढा विचार केला तर तुम्ही त्या नामात राहाल. परंतु मन ही अत्यंत हुशार प्रक्रिया आहे मी म्हणतो. जर तुम्ही जप सुरू केला पहिल्याच 1-2 दिवस त्या तर असतं लक्ष, मग त्या मनाला असं कळतं की ही क्रिया करण्यासाठी माझा किती भाग बाजूला काढून ठेवला पाहिजे, तेवढं तो काढून ठेवतो. इकडं प्रतिक्षिप्त क्रिया चालू राहते आणि मन पुन्हा जगभर भटकायला, नाही का. म्हणजे आपले भंडारे असेल तर कधी ह्याला जातील, तर केदारला जातील, कधी अजून जातील, म्हणजे मन सगळीकडे फिरून येतील. पण इकडे जप चालू आहे. त्यामुळे असे पण मला लोक भेटायची की अहो आता बोलता बोलता माझा 1000 जप झाला. म्हणजे चांगलंच आहे मग. पण त्याचा उपयोग काय होतो तुमच्या जीवनामध्ये त्याचा काहीच विचार करत नाही. त्यामुळे चांगली शास्त्रे जी आहेत, नामस्मरण असेल किंवा ज्ञान, पण त्या सगळ्याचा आपल्याला उपयोग करून घेता आला नाही ही माझी व्यथा आहे. आता एवढे अवतार झाले, एवढे संत निर्माण झाले, कितीतरी कार्यक्रम निर्माण झाले, पण आपल्या जीवनामध्ये तसे बदल दिसत नाहीत ना. हा विचार कोण करणार? त्याच्यामुळे ही धर्मामधली ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कळल्या पाहिजे की धर्म कुठं संपतो, अध्यात्म कुठं सुरू होतं, अध्यात्म कुठं संपतं, हे सगळं कळलं पाहिजे. पूजा कुठं संपते, उपासना कुठं सुरू होते, कुठं संपते, आणि साधना म्हणजे काय आणि ती कुठं सुरू होते, कुठं संपते. म्हणून ही त्रयी जर तुम्हाला कळली, पूजा, उपासना, साधना, तर तुमचं कल्याण आहे. पूजेमध्ये जे काही कर्म असतात त्याला काण हा जो शब्द आहे, हा काण शब्दामुळे त्याच्याबद्दल फार गैरसमज निर्माण झाले. काहीतरी विचित्र गोष्ट असं वाटायला. तसं उसाचं कांड असतं की नाही, एक कांड आहे, दुसरं कांड आहे, तसे विभाग आहेत ते फक्त. कर्मविभाग,
योग विभाग, असे उपासना विभाग. त्याला कांड शब्द आहे, कर्म कांड. परंतु शब्द अशा प्रकारे वापरला गेला विशेषतः फार हुशार लोकांकडनं की त्याच्याबद्दल सर्वसाधारण जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये गौणभाव निर्माण झाला आणि जीवनातले प्रश्न सुटत नाहीत म्हणून ते अवलंब पण करावं लागतं. म्हणजे मनात खात्री नाही पण ते 4 लोकांच्या ह्याने करावं पण लागतं. फायदा होतो का? काहीच होत नाही, कारण उपासना नाही. आणि उपासनेकडे जी लोक वळले ते उपासनेमध्ये अडकलेत. प्रगती म्हणजे काय ह्याचा विचारच कोणी केलेला नाही. आता एखादा अनुग्रह घेतो, सर्वसामान्य आम्ही गुरुकडून घेतला मंत्र, म्हणजे जसं काय गुरु एक पाट्यावर पडलेला आहे आणि त्याकडे जाऊन मंत्र घेतला, इतके इझिली बोलतात लोक. आणि ते पण चुकीचं आहे ना. मग घेतला तर ठीक आहे, गुरुने सांगितलं बा तू आता एक 15 माळा 16 माळा जप कर. 10 वर्षापूर्वी पण 15 माळाच, आता पण 15 माळाच. काय प्रगती काय झाली तुमची? मग तो कशासाठी सांगितलं होतं तुम्हाला 15 माळा करायला, 16 माळा करायला? हा विचार नाही. जप करताना मन जर तिथं राहिलं तर मन शांत होतं, खूप खूप स्थिर, खूप खूप संतुलित, खूप खूप बलवान. प्रगती कशाला म्हणायचं? 10 वर्षापूर्वी मी 16 माळा करायचं, आता 8 माळा, आता मी 1 माळ्यामध्ये त्या लेव्हलला जातो. ती शांतता मला अनुभवायला येते. आणि प्रगती कशाला म्हणायचं? हे एखादी क्रिया करताना, एखादं कर्म करताना तर आपल्याला छान वाटायला लागलं तर ते कर्म तिथंच ठेवायचं आणि छान वाटण्याकडे फक्त अनुभवात बघत राहायचं. त्याला साधना म्हणतात. साधण्याचा संबंध थेट अनुभवांशी आहे, कल्पनेशी नाही. पूजेमध्ये कल्पना आहे, उपासनेमध्ये थोडी कल्पना पण आहे आणि थोडा अनुभव पण आहे, असे मिक्स आहे. आणि साधनेमध्ये फक्त अनुभव. तर हे सगळं सेपरेशन जमलं तर तुमची प्रगती झपाट्याने होते. आणि ही प्रत्येकाची व्हायला पाहिजे. परंतु जीवन एवढं सोपं नाही, कारण प्रत्येकाचे कर्मांचे डोंगर खूप आहेत, नाही का? आणि सगळ्यात मोठी अडचण काय येते की तुम्ही सगळं सांगताय ते बरोबर आहे, पण जरा 2 पैसे मिळाले तर खरं बरं आहे. बरोबर आहे की नाही? चूक नाहीच आहे ना ते, कारण आपली कमतरता आपल्याला अगदी नक्की माहिती असते की हे माझ्याकडे कमी आहे. सगळ्यात काय जर गंमत असेल तर आपल्या कमतरता आपल्याला स्वच्छ माहिती असतात, आपण त्या दाखवत नाही. 4 चौघामध्ये आपण ते झाकून ठेवतो. ते पण व्यावहारिकदृष्ट्या बरोबर आहे का? तर बरोबर आहे, पण त्या निराकरण कसं होणार? आता आपण हे जे सगळं करतोय हे समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून एका व्यक्तीसाठी मी एक सहज स्फुरलं मला भजन, तो मला काहीतरी करा, माझे जीवन खूप खराब आहे. मागे आता मी ऐकलं पण असेल कुठं, पण आता ते कुठं रेकॉर्डेड नाही आहे किंवा पुस्तकात कुठे नाही. म्हणून ते एक भजन मी तुमच्याकडनं म्हणून घेणार आहे. त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आपण म्हणूया. प्रत्येकाला तुमची तशी स्थिती असेल असं नाही, पण कोणाला तरी त्याचा उपयोग होईल. मग आपण पुढे जायचं आहे. हरिहरा कृपा करा, हरिहरा कृपा करा, कृपा करा, हरिहरा कृपा, हरिहरा कृपा करा, हरिहरा कृपा करा. छान. हे गुरु हे ईश्वरा, मजवरी कृपा करा. हे गुरु हे ईश्वरा, मजवरी कृपा करा. हे गुरु हे ईश्वरा. आर्त झाल्या विनवण्या, आर्द्र झाल्या भावना, द्वारी तुमच्या आलो मी, हाक ऐका ना जरा,
हे गुरु हे ईश्वरा, हाक ऐका ना जरा, हे गुरु हे ईश्वरा, गुंतवी भय दाखवी, चित्तातला भ्रम भोवरा, कुंटली मम मती, तुम्ही साथ द्या मज हात द्या, हे गुरु हे ईश्वरा, तुम्ही साथ द्या मज हात द्या, हे गुरु हे ईश्वरा, अंतरी आकांत आहे, पापनी बहुताप आहे, शांत करुणी संपवा, मांगल्य द्या शुभ लाभ द्या, हे गुरु हे ईश्वरा, मांगल्य द्या शुभ लाभ द्या, हे गुरु हे ईश्वरा, दारिद्र्य ओझे वाढलेले, दैन्य दुःख हे साचलेले, रिक्त करुणी तृप्ती द्या, श्रीमंती द्या समृद्धी द्या, हे गुरु हे ईश्वरा, श्रीमंती द्या समृद्धी द्या, हे गुरु हे ईश्वरा, कैक जन्मांच्या व्यथा आणि कैक पीडांच्या कथा, निरसुनी सुख स्थैर्य द्या, आत्मबोधी मार्ग द्या, हे गुरु हे ईश्वरा, आत्मबोधी मार्ग द्या, हे गुरु हे ईश्वरा, हरिहरा कृपा करा, हरिहरा कृपा करा, हे गुरु हे ईश्वरा, मजवरी कृपा करा, हे गुरु हे ईश्वरा, मजवरी कृपा करा, हे गुरु हे ईश्वरा, हे गुरु हे ईश्वरा, हे गुरु हे ईश्वरा.
हे गुरु हे ईश्वरा, माझी आळवणी ऐकून घेऊन तसे करू लागल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता ही जे करुणाष्टक आहे किंवा आळवणी आहे अशा अनेक आहेत, परंतु दैनंदिन साधना नाही करायची याला. अरे का लक्षात, आळवणी किंवा करुणाष्टक जी प्रकट झाली आहेत मोठ्या मोठ्या लोकांच्या अंतःकरणातनं, ती त्यांची अभिव्यक्ती आहे. आपण त्याला दैनंदिन साधना करून ठेवले, दैनंदिन उपासना, साधना नाहीच. त्याच्यामध्ये मी पापी आहे, मी दोषी, मी पापी आहे, मी दोषी, हेच चालू आहे सगळं. चुकीचं आहे ते. त्याच्यामुळे एखादं करुणाष्टक असेल तर एखाद दुसऱ्या वेळा म्हटलं तिसऱ्यांदा बास. जसं हे करुणाष्टक आहे, एक दोन वेळा म्हटलं की अंतकड निचरा व्हायला पाहिजे आणि त्यात लाजून नाही म्हणायचं, घोषसारखं व्हायला. हे गुरु हे ईश्वरा, मजवरी कृपा करा. हे गुरु हे ईश्वरा. ते पोचलं पण पाहिजे ना. तुमच्यात घुटमळ राहायचं कसं काय व्हायचं. पण अशा उपासना करायला पण आपल्याला लाज वाटते. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं चालू असतं मनामध्ये. कुणी काय काय जग म्हणे ना, ते काय आपल्या उपयोगाला थोडंच येणार आहे. तर हे व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण ही पद्धत निर्माण केली की माझी आळवणी ऐकून घेऊन तसे करू लागल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद. म्हणजे आपण पूर्ण गळ्यात पडतो त्यांच्या थोडक्यात, बरोबर आहे की नाही. हा, मग तसं व्हायला लागतं. आपण अर्धवट नाही सोडायचं, पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे ही प्रार्थना जी केली आहे, ही ज्या कोणी अडचणीत असतील त्यांना नक्कीच उपयोगी पडेल, जे ऐकतील. म्हणून त्यांच्यासाठी मी मुद्दाम सांगितलं की ह्याला दैनंदिन उपासना साधना करू नका, त्याने तुमचाच घात होईल. करुणाष्टक कधीतरी एखाद दुसऱ्या म्हटलं संपलंच नाही. आणि मग साधना आणि खऱ्यात म्हणजे संसारयोग साधनेमध्येच आलं पाहिजे. कारण संसारयोग साधना फार वेगळं शिकवतो. संसारयोग शब्द ध्यान पण नाही वापरत शब्द, तो चित्तस्थैर्य वापरतो. कारण ध्यान म्हणजे पुन्हा कोणाची तरी आठवण आहे, तर आपण आपल्यालाच आठवते. त्याच्यामुळे हे चित्तस्थैर्य अभ्यास. आता याच्या पुढं काय गंमत आहे की ज्यातला वाचणार आहे आणि समजून सांगणार आहे. ही जी सिस्टीम आहे अध्यात्म नावाची, म्हणजे तुम्हाला कळेल हे सगळं का चाललं आहे ते. आजचा आपला विषय काय तुम्हाला माहिती आहे की संसार योग काय, महती, उपयुक्तता आणि व्याप्ती. त्याच्यामुळे मूळ जे अध्यात्मशास्त्र आहे ते खूप उच्च दर्जाचं होतं, खूप. आणि ते स्वयं स्वातंत्र्य जगत होतं, कोणाचं बंधन नाही त्याच्यावर, स्वयं स्वातंत्र्य जगत होतं. ते वेद आणि उपनिषदांनी प्रणित केलेलं होतं. ते स्वयंभू होतं. आणि आजकालच्या आधुनिक भाषेत अध्यात्म हे डिसेंट्रलाइज्ड होतं. एक सिस्टीम आहे, कुणी वापरा जगात, तसाच परिणाम आला पाहिजे. म्हणून आज हे तू हिमाचल, कुठेही तुम्ही गेलात तर सगळे वेदमंत्र असो काही असो, सगळ्यांना सगळं माहिती होतं. कुठली कम्युनिकेशन साधनं अशी नव्हती, किंवा होती पण आपल्याला कधी कळली नाहीत. तर लक्षात. आणि ह्या सिस्टीमवर कोणीही स्वतःचा हक्क सांगू शकत नव्हतं, ही त्यातली ब्युटी होती. अशा प्रकारचं हे स्वयंभूशास्त्र होतं. आणि त्यावेळेचे जे गुरु होते, आदरणीय गुरूंची भूमिका पण अशी होती की ती इच्छुकांना आणि शिष्यांना मार्ग नीट आखून देणारी होती. शिष्यांचं स्वातंत्र्य पण अबाधित ठेवू पाहणारी होती. शिष्य म्हणजे आपल्याला मिळालेली संधी एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याची, ही गुरूंची भूमिका होती. गिऱ्हाईक नाही, एक मला संधी मिळाली हे करायची असं. आणि उपदेश आणि आशीर्वादांची गरज असते, ते देत पण होते, परंतु त्यात त्यांचा आग्रह किंवा हट्ट नसायचा. अशी श्रेष्ठ गुरुपरंपरा होती. आपल्याकडे त्याला तिठ्ठा म्हणतात. कर्तुम शक्यम अकर्तुम शक्यम अन्यथा वा कर्तुम शक्यम. म्हणजे भूमिका अशी होती की मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, या पद्धतीने जा. तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता, वेगळ्याच पद्धतीने जाऊ शकता, किंवा हे सगळं नाकारू पण शकतं, तुमचा अधिकार आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा वा. त्याच्यामध्ये गुरु कधीही असे इन्व्हॉल्व व्हायचे नाहीत. आजकाल आपण काय बघतो की काळाचा ओघ जसा पुढं गेला तसे अनेक पंथ निर्माण झाले. अनेक पंथ, विष्णू असेल, शिव असेल, शाक्ती असेल, शक्ती खूप प्रकारचे झाले. तर काळाच्या ओघात अनेक पंथ निर्माण झाले. आणि मग पुढं वेळ कुठे गेला तर माझाच पंथ कसा श्रेष्ठ आहे,
मीच कसा ग्रेट आहे हे सांगण्यामध्ये काय वाढलं तर फक्त अहंकार, गर्व, ताठा, बाकी काहीच वाढलं नाही. कोणाच्या वाताचा कोणालाही उपयोग झालेला नाही. आणि ही भानगड अजूनही आहे तशी सुरूच आहे. म्हणजे मूळची जी डिसेंट्रलाइज, शुद्ध, सर्वसमावेशक, स्वयंभू अध्यात्म विद्या होती, ती मठ, आश्रम, संस्था यांच्याकडून नुसती सीमित नाही केली गेली, का नुसती सेंट्रलाइजच नव्हे तर ती बॅनर्ड आणि सेंट्रलाइज केली गेली. म्हणजे आमचा हे असं हे बरं का, आमच्यामधली ही खासियत आहे, जो आमच्याकडे येईल त्यालाच हे मिळेल. आणि त्याच्याकडून शपथ घ्यायची की दुसरं कोणाला तुम्ही परस्पर सांगायचं नाही. जे बॅनर्ड आणि सेंट्रलाइज. बरं, असं करायला हरकत नाही, पण तशा प्रकारचे लोक सुधारत आहेत का बाबा? तसंही दिसत नाही. कारण माझ्या सुदैवाने म्हणा की माझ्या दुर्दैवाने सगळ्या पंथातले लोक मार्गदर्शनाला इथं येतात, तेव्हा मला कळतं कुठं कुठं काय चाललं. त्याच्यामुळे ह्या प्रकारचं जे मार्केटिंग चाललं आहे अध्यात्माचं, तर माझ्या दृष्टीने गैर आहे. अशा प्रकारे सेंट्रलाइज करणं चुकीचं आहे. आणि मग असं केल्यानंतर काय होतं, फक्त फॉलोअर वाढत जात आहेत. आपण कसं ना याच्यावर लाईक्स कसे वाढतात तसे फॉलोअर फक्त वाढतात. आणि मग लोकांची डोकी चालतात, गुरुचं कौतुक कसं करावं, काही कसं करावं, अमुक करावं. की एखादा देवळामध्ये जात असेल, एखाद्या मठात जात असेल तर त्यांचं लक्ष देवाकडे नसतं. इकडं आयला माझा हार 50 रुपये दिसतो, त्याचं केवढाचा 500 रुपये. ऐकूला सांगा पुढच्याला 500 रुपये. अहो म्हणले घरात रेशन पाण्याची कमतरतेने कुठं 500चा हार घालते. नाही ना, ते त्याने केलं म्हणजे असं. तर हे जे चालते ना, पूजेमध्येच हा प्रॉब्लेम सुरू झाला. का करतो, काय आपण अर्पण करतो आहे, त्याला काय गरज आहे का समोर ज्याला अर्पण करतो त्याची? तो फक्त तुमचा भाव बघतो आहे ना, तुम्ही अर्पण करताय का नाही, बस. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पण ग्रंथ नुसते पारायणासारखे वाचायचे, त्यातलं मर्म घ्यायचं नाही. तुम्ही शिवलामृत काढून बघा, त्याच्यामध्ये एक राजामुठ्ठी पूजा शंकराची मांडलेली आहे आणि एक गवळ्याचं पोरती पूजा बघतो, त्याला आवडली पूजा. लोक चांगलं स्मरणशक्ती कळलं त्याला. मग घरी येऊन काय केला, एक दगड घेतला, ते भगवान महादेव. एक दगड घडलं, ही फुलं, पत्रम पुष्पम फलम तोय, आणि तो श्रद्धेने वाहतोय फक्त. किती श्रद्धा, पराकोटीची. कारण बालमन कसं असतं, निर्मळ असतं. आणि ते पूजानंतर शंकर प्रसन्न होतात. म्हणजे काय, कुठून तरी आभाळातनं ते अवतरले असाच अर्थ नाही, तर ते सगळं आतून प्रकट झालं, सगळं ऐश्वर, आत्मा ऐश्वर. मग तो भाव सोडून 500 आणि 1000च्या गणितातच सगळे भक्तांची लाईन सुरू झाली. आणि मूळ ज्या उद्दिष्ट होते ना, त्याला काही समाज सुधारकांनी पण खराब केलं. नाईलाजाने असं म्हणावं लागतं. एक मंदिर आहे, तिथं एक पुजारी आहे, तो व्यवस्थित पूजा करतो, सगळं झालं. आता तुम्ही काम फक्त दर्शन घ्यायचं किंवा एखादा फूल पायावर व्हायला संपला विषय. पण त्याच्यात मोठा स्वार्थ आहे त्याचा. मग असं आहे तसं करून मग माझं पण हार बसला पाहिजे, माझं पण हे तुळशीची माळ बसली पाहिजे, असं करून मूळ उद्देशाला चाटच बसला. कचरा वाढला, गर्दी वाढली, धक्काधक्की वाढली, एकमेकांबद्दलचे द्वेषभाव वाढले. फायदा काहीच झाला नाही त्या गोष्टी, अजिबात काही फायदा झाला. त्यामुळे पहिली टप्पा जो पूजेचा आहे त्याच्यामध्ये सुधारण्याची इतकी प्रचंड गरज आहे. आणि हे सेंट्रलाइज सिस्टीम जशा वाढल्या तसे फार वाईट झालं. तुम्ही नुसते स्टेटस बघायला सुरुवात केली ना, तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. काय काय ते चाललेलं आहे, काय काय त्या व्यक्तिपूजा चाललेल्या आहे. भयंकर पीडा जे आहे काय, आता पण कधी लक्ष नव्हतं, परंतु स्टेटस बघायची दुर्दैवाने सवय लागली आणि हे सगळं सारखं दिसायला लागलं. पुढं आहे त्याचं काय काय गोष्टी. त्याच्यामुळे काय आलं, गुरुपूजन, गुरुत्वाचं पूजन ह्याच्यापेक्षा व्यक्तिपूजा वाढली, प्रचंड व्यक्तिपूजा वाढलेली आहे. मी माझा अवतारला मंगल उपदेश ही जी एक मालिका चालू केली आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी उभी आहे की गुरुदर्शन झाले मनसी परी त्यासी न बघताच येशी. कारण आपण फक्त तो देह म्हणजे गुरु, ऋतम वचमी, सत्य काय आपल्याला आकलन होऊ शकत नाही, अनंत आहे. तर त्याच्यामुळे खूप लोक मला बघायला येतात, पण मला न बघताच निघून जातात, अशी परिस्थिती आहे. परंतु एक देह म्हणून पण गुरुचं महत्त्व आहेच, कारण तिथूनच आशीर्वाद किंवा हे सगळं बाहेर पडतात. पण तो देह बघितला म्हणजे मी फक्त गुरु बघितला असं होऊ शकत नाही, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी खूप वर्ष चिंतन करत होतो, काय चुकतं आहे, काय चुकतं आहे, काय करायला पाहिजे. त्याच्यानंतरच हा संसारयोग निर्माण झाला आणि माझ्या जी काही बुद्धी आहे त्याच्याप्रमाणे हा एक परिपूर्ण झालेला आहे.
आणि स्वयं उन्नतीचं एक शुद्ध बीज याच्यामध्ये नक्की आहे. या संसार योगामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये मार्गदर्शक किंवा गुरु लागतात, त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत नाही. त्याच्यामुळे अध्यात्मामध्ये लागत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. अध्यात्मामध्ये गुरु लागतोच, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. पण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे स्पष्ट, की आध्यात्मिक गुरूंनी शिष्याला गुंतवून ठेवू नये. मी तुला सोडणार नाही. अरे तू धरलंच का आपण पहिलं ते मुळात हे सांग ना मला तू, नाही का? खरा गुरु हात धरत नाही आहे, त्याने फक्त हात पुढं केलेला असतो. फरक लक्षात घ्या. गुरु हात धरत नाही, गुरु हात पुढं करतो. शिष्याला स्वातंत्र्य आहे, तू धर सोडून दे, धर सोडून दे, किंवा अजून कोणाचा हात धर, काही फरक पडत नाही. कारण गुरुला वेगळं काहीच नको असतं, त्याला जे काय आहे ते सगळं मिळालेलं आहे. मग असं झालं की मग व्यक्तिपूजा वगैरे होत नाहीत ना. पण माझं जे लोक बऱ्याच लोकांना फोटो दिला, गुरु बसलं दूर गुहेत, त्याला कशाची गरज नाही आहे. तसं आहे ते, गुहा म्हणजे काय, त्याच्या त्या भूमिकेत गेलेला आहे तो असं. म्हणून खरे गुरु स्वतः शिष्याचा हात पकडून ठेवत नाहीत, तर ते फक्त हात पुढं करतात. शिष्यावर सोडून दिलेलं असतं की हात धरून ठेवायचा का सोडायचा. संसार योगाची दीक्षा मात्र अशी साधना करून घेते की तिचा नीट तुम्ही उपयोग केलात तर माझी भूमिका अशी आहे की तुम्हाला परत परत माझ्याकडे येण्याची काहीही गरज नाही. म्हणजे 10-20 वर्षांनी कुणी विचारलं की अहो संसार योग तुम्ही कोणाकडे शिकला? आला शिकलो, छान आहे, पण काय कोणाकडे शिकलं नाही आठवत मला. असं होऊ शकतं. म्हणजे तर मर्म लक्षात घ्या, डिसेंट्रलाइज. कोणालाही सुपूर्त केलं, उदाहरण ते पुस्तकात दीक्षा दिली, सुपूर्त, गरजच नाही पडली पाहिजे परत यायची. जर तुम्ही ते साधना रोज करत असाल तर, आणि रोज अभ्यास करता की माझी किती प्रगती झाली आहे, म्हणजे मला किती स्वस्थ वाटतं, मला किती संतुलित वाटतं, मला किती शांत वाटतं. हा स्वाध्याय आहे, ही तुलना नाही, हा चर्चेचा विषय नाही. दोघे नवरा बायको डोळे बुटून बसतात, मग म्हणायचं बायकोकडे बघतो, बायको नवऱ्याकडे बघते, असं काय गरज नाही आहे. स्वतंत्र साधना आहे, प्रत्येकाची अनुभूती स्वतंत्र आहे. फारच उतावळ झालं तर शेअर करू शकतं थोडं, मला आज असं वाटलं, ठीक आहे. पण रहस्य असं आहे की आज तुम्हाला जो थेट अनुभव येतो, उद्या मात्र ती कल्पना ठरते. उद्या तुम्ही काल गार वाटला, आता मला आज गार वाटलं नाही, कालचा अनुभव आज कल्पना होते. हे लक्षात घेतलं नाही तर आध्यात्मिक प्रगती खुंटते. म्हणून मर्म अध्यात्म विषय नीट कळल्याशिवाय साधनेमध्ये पडूच नाही. पुन्हा पुन्हा समजून घेतलं, हां आता मला कळलं आहे, आता मी साधना करू शकतो किंवा करू शकते, आणि मग सुरू करायचं. हे जर तुम्हाला मर्म पूर्वी पण अनेक वेळा सांगितलं आहे, आजही सांगतो, ह्या निमित्ताने सगळ्या समाजाला सांगतो आहे की तुमच्या ज्या काही दीक्षा मिळालेल्या आहेत त्या तपासून बघा, त्या आपल्याला उपयुक्त आहेत का बघा. आपण गुरुपूजन सोडून व्यक्तिपूजेकडे वळलो आहे का हे तपासून बघा. माझे सगळे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये स्वाध्यायाचं खूप सविस्तर वर्णन मी केलेलं आहे. ते जर तुमचे दुरुस्त झालं तर काही हरकत नाही, कारण कुठलाही एक माणूस सगळ्या संबंध जगाला पुरेसा पडत नाही. हे भान प्रत्येक गुरुकडे असतं. परंतु त्याची इच्छा काय असते की कुणी अशा सेंट्रलाइज बॅनर्ड सिस्टीममध्ये अडकू नये. त्याच्यामुळे पण गंमत होते. आणि त्यातलं एक वाईट उदाहरण सांगतो की माझ्यासमोर घडलेली म्हणून, की एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की अरे तू येतो का, आता वेळ आहे का? म्हटलं काय रे, अरे आमचे गुरु आलेत, आपण जाऊन होता दर्शनाला. हे म्हणला येडा, एकदा आपल्याला चांगलं आटी दूध मिळालं की आपण ताकबीक प्यायला नाही जात. म्हणजे काय त्याला म्हणायचं आहे? ह्यानी त्याची तर मूर्खपणा उघड झालाच, पण विनाकारण त्याच्या गुरुला बदनामी आली ना. माणूस नॉर्मली कसं बघतो समाजात, कोण रे बाप तुझा, आहे ना, काही चुकलं की कोण बाप तुझा, कुठल्या गुरुचं चेला रे तो, म्हणजे बदनामी कुठं जाते. पण आपण अशी बेताल वागत असतो. मी तर दुसरा माणूस एकदम नाराज झाला, आता तो गेला गुरुकडे दर्शनात, त्याच्या डोक्यात तो काय पिढा बसली, त्याला माझ्या गुरुमध्ये काय कमी तर नाही ना. आता हा काय सर्वज्ञ आहे का? पण आपलं मन पुन्हा त्या दिशेने विचार करायला. मग ते झालं की हा म्हणतो की बघ कळलं ना तुला, आता ये आमच्या गुरुकडं. मग त्याच्या नावावर एक लिस्ट पडली की ह्याच्याकडनं एक जमा झाला इकडं. काय उपयोग नाही त्याचा. आपली प्रगती ही व्हायला पाहिजे. म्हणून कुठल्याही सिस्टीममध्ये तुम्ही गेलात जरूर बघा. मी सगळ्या सिस्टीम भरून आलो आहे, कसं करतात, काय करतात. प्रत्येकाने एक शब्द उचलला आहे योगातला आणि त्याला आर रजिस्टर करून टाकला आहे. कोणी क्रिया रजिस्टर केली आहे, कोणी एखादं विशिष्ट योग रजिस्टर केलेला आहे, कोणी एखाद्याशी सिस्टीम रजिस्टर केली आहे. आणि त्याचा इतका असं एक फुगा फुगवला जातो की बस हे तुम्ही शिकलं की तुमचं कल्याण झालं.
पण तसं होताना दिसत नाही, तसं होताना दिसत नाही. सगळीकडे ध्यान हा मुख्य विषय घेऊन शिकवला जातो. इथं ध्यान करा. वाईट आहे का? गीतेमध्ये सांगितलं आहे बृहरमध्ये. काय जे म्हणते इथं ध्यान करा, काय म्हणतं हे नाही बरोबर, इथं ध्यान करा. कोण म्हणते नासाग्र ध्यान करा. मग ते नासाग्र इथं, तो म्हटलं नाही नासाग्र म्हणजे इथं. म्हणजे हे जे सगळं चाललं आहे हे सगळं शरीराशी निगडीत चाललं आहे. चुकीचं मी म्हणत नाही. मी संसारयोग का वेगळा हे सांगतो आहे. संसारयोग तुम्हाला काही मिनिटातच मनुष्य भूमिकेतनंच बाहेर काढतो. आधी स्थैर्य आणि मनशांती तुम्हाला सांगतो का आवश्यक आहे. आणि आता आपण पाऊलवाट चालू आहे म्हणतो. सुरुवात कुठं करतो? मी व्यक्ती आहे, हो आहे. मग तुम्ही वर्णन करा त्या व्यक्तीचं. मी सुखी व्यक्ती आहे, मी श्रीमंत व्यक्ती आहे, मी निरोगी व्यक्ती. ठीक आहे, त्यात जाऊन 2-5 मिनटं. आता तू कोण आहेस? हे सेल्फ क्वेश्चनरी आहे. मी व्यक्ती आहे. म्हणजे हळूहळू आपण नाम आणि रूप ह्याच्या पलीकडे जायला सुरुवात करतो. लगेच ध्येय तिथंच आहे. नाही इथं ध्यान करा सांगतो, ना इथं करा सांगतो, ना इथं करा सांगतो. आणखीन तो काय सांगतो की तुम्हाला आता इथून जर पुढं जायचं असेल तर तुमचं जेवढं सैन्य आहे ते आवरा ना पहिलं. की हे माझ्या विविध भूमिकांनो, प्रत्येक भूमिका आपली पिडलेली आहे की नाही. एक स्त्री असेल तर ती पत्नी म्हणून पिडलेली आहे, माता म्हणून पिडलेली आहे, नोकरी करत असेल नोकरी करणारी म्हणून पिडलेली आहे, एखादी शेजाऱ्यांकडनं पिडलेली आहे की नाही. मग अशा अनेक भूमिका आपण जगतो आहे. तर हे माझ्या विविध भूमिकांनो, तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे. तुम्ही का जन्माला असं संसारयोग सांगत नाही. तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे, तुम्हालाही पोषणाची गरज आहे. का पोषणाची गरज आहे? उद्या जाऊन तुम्हाला त्या भूमिकेमध्ये जायचंच आहे काम करायला. अध्यात्म शिकायला लागला म्हणजे काय तुम्ही सगळं गुंडावून थोडंच ठेवणार आहे. शक्ती प्राप्त करायची, पोषण करायचं आणि पुन्हा ते सगळे रोल चांगल्या प्रकारे वटवायचे तुम्हाला. आणि प्रत्येक भूमिकेचं विचारांचं सैन्य, भावनांचं सैन्य. मग त्यांच्यासह माझ्यामध्ये येऊन विलीन व्हा. कारण ही विश्रांती फक्त तुम्हाला माझ्या ठिकाणीच मिळू शकते. कारण मीच तुमचं जन्मठिकाण किंवा जन्मस्थान आहे. मीच तुमचा आईबाप आहे थोडक्यात. मग आता एवढी खात्री दिल्यानंतर त्या भूमिका येतील का थांबतील सांगा. आणि हे एका दिवसात नाही होणार. पण हे जर तुम्ही शिस्त लावत गेलात तर ॲटोमॅटिकली एक एक भूमिका विलीन होत जाईल. तुमच्या अनुभूती वाढतील. जे विस्कळीत झालेलं मन आहे ते एकसंध व्हायला लागेल आणि असं व्यापक व्हायला लागेल. बुद्धी विभागलेली आहे ती अशी एकसंध व्हायला लागेल आणि विशाल व्हायला लागेल. चित्त असं तुटलेलं आहे ते एकसंध व्हायला लागेल, अथांग आणि अमर्याद व्हायला लागेल. आणि सुख जे वाटलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते एकत्र झाले की आनंद व्हायला लागेल. अशी आपण वाट काढून देतो. आणि हे करताना करायचं काय? काहीही करायचं नाही. धारणा करून थांबायचं. त्याच्यामुळे सप्तचक्र असो काय असो ते व्यवहारामध्ये आपण शिकवतो. आपले आपण संसारयोग दीक्षित आहे. परंतु त्याचा उपयोग म्हणून आपण केलेला आहे. मूळ जी साधनं आहे संसारयोग म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला देहामध्ये आपण ठेवतच नाही. त्यातनं बाहेर काढून देह, चैतन्य, आनंद, परमानंदपर्यंत घेऊन जातो. आणि असं झाल्यानंतर तुमची जी धारणा बदलत जाते की मी अनादि अनंत अखंड चिरंजीव चैतन्य आहे. त्याचं सगळ्यात पहिलं काय व्हायला पाहिजे तर आनंद व्हायला पाहिजे. आपण विचार करत असतो आयला मी अनादि अनंत अखंड चिरंजीव काय काय कोणाला माहिती काय कळत नाही. का कळत नाही? अनुभवाशी कसं कळणार ते नाही का. अनुभव म्हणजे काय साखर तोंडात घातली किंवा गोड आहे का कळलं काय सांगायची काय गरज आहे. म्हणून तुम्ही जेव्हा व्यक्तीतनं जीवामध्ये येता, जीवातनं भूमिका एकत्र करायला लागता तुमच्यातला हलकेपणा वाढतो. ही जादू नाही आहे पण समाजाच्या दृष्टीने ती जादू आहे. तो तुमचा थेट अनुभव आहे की मला हलकं वाटतं आहे, मला छान वाटतं आहे, मला उत्साही वाटतं आहे आणि मी व्यापक आहे. द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार तुम्हाला माझं आवडतं. बऱ्याच जणांना आवडतं कविता ती. द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार जातील कसे जातील? नाही जात ना नॉर्मली. पण जेव्हा मी सगळ्यांमध्ये आहे, मी सदा सर्वदा सर्वत्र सर्वांमध्ये आहे. वाक्य ओळखीचे आहेत का अनोळखी वाटतात? हां चेहरा दिसत नाही आहे. आणि सर्वजण सदा सर्वदा सर्व माझ्यामध्ये आहेत. हे विश्वची माझे घर ऐसी मती माझी स्थिर किंबहुना चराचर मीच झालो आहे.
हे ज्ञानेश्वरांचं जे आहे त्याच्यामध्ये हा छोटा बदल केला, मीच झालो आहे. अणुरणू या ठोकळा तो का आकाश एवढा, त्यांना तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अणुरणू या ठोकळा आता मीही आकाश एवढा. म्हणून आपल्याला त्या समकालीन जे सॉलोमॉलो होऊन गेले त्यांचे खूप टिंगल झाले, पिक्चरमधनं पण झाले की तुकारामाचे अभंग तुका काढून सॉलो करायचे. हे कल्पनाशक्ती दिग्दर्शकाची आहे. पण जो हुशार साधक असेल त्याला हे परिवर्तन करण्याशिवाय गत्यंतरच नाही. अणुरणूया थोकळा तुका आकाश एवढा. नमस्कार तुकाराम महाराज. आता अणुरणूया थोकळा मीही आकाशा एवढा, हे परमसत्य आहे. आणि तुम्ही जे धारणा करायला की हळूहळू त्याच्या अनुभूती यायला लागतात. मी आजारी आहे म्हणायला लागत, काय होतं हळू आजारी, जरा का जरी का पोट लय दुखतं राव, लय दुखते. मग ते मित्र असल्या पाहिजे. अशा मित्र सारखं दुखतं म्हणलं की मित्र कानाखाली वाजवतो, परत शब्द काढायचा. लय थंडी वाजते, मित्रांनो धपाडा मारला की थंडीचा शब्द परत काढायचा नाही, मग तर मित्र काढत नाही. कारण मित्रांचं एक वेगळंच महत्त्व असतं, आलं का लक्षात. म्हणून गुरुचं पण एक वेगळं महत्त्व काय आहे की त्याचं फार लाड करतो, लाड तर जरा लाडाच्या बाहेर गेला की तो छडी पण मारतो, नाही धपाटा मारतो किंवा कठोर बोलतो मग 4 चौघात. पण ज्याला हे गुरुचं म्हणणं कळतं आणि जो सहन करतो तोच पुढं जातो. नाहीतर मग हात सोडून पण जाऊ शकतो. करतो मग करतो. गुरुला क्षणभर वाईट वाटतं की कळलं नाही याला माझा उद्देश, ठीक आहे काय करणार, बुमरँग आहे, परत येऊन तो त्या ठिकाणी येईल. तर ह्या सगळ्याचं नीट आकलन व्हायला पाहिजे आणि अनेक लोकांपर्यंत हा योग पोचला पाहिजे. कारण खरोखरी या बॅनर आणि सेंट्रलाइज सिस्टीममध्ये खूप लोक अडकत चाललेले आहेत. आणि अध्यात्म करताना धर्मभावनेला धक्का लागायची काहीही गरज नाही. मी हिंदू आहे, माझा अभिमान आहे असं म्हणून असं तुम्हाला अध्यात्माच्या अनुभूतीनं काय नाही येणार नाही, त्याचा काही बाधा नाही आहे त्याच्यामध्ये. कारण शेवटी आपण भूमिका जगतो आहे, संसार आपण करतो आहे. कारण धर्माने राष्ट्र उभारणी होते, अध्यात्माने आत्मोन्नती होते, समाज स्वस्थ राहतो. हे दोन्हीचे आपापले सराचे उपयोग आहेत, ते टाळता येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अशा प्रकारे प्रामाणिकपणे कार्य करणारे म्हणजे संसारयोग अनेकांपर्यंत पोचवणारे 1,00,000 कार्यकर्ते म्हणजे एक प्रशिक्षक तयार करायचे हे स्वप्न आहे. होऊ शकतात, फक्त आपल्याला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या परिचयातल्या लोकांचं जीवन सुधारलं पाहिजे, कळलं पाहिजे. त्यासाठी संसारयोग खरंच उपयुक्त आहे हे आपल्याला पटलं पाहिजे, तरच आपण सांगणार ना. एखादा चांगला सिनेमा बघितला की तुम्ही काय करता, अरे मस्त पिक्चर आहे मी बघून आलो, काय हल्ली सूर्यवंशी का काय ते हां काहीतरी आहे ना असं नवीन सिनेमा सूर्यवंश का काहीतरी. 2 गोष्टी असतात, मी तो बघितलं हे पण सांगायचं असतं आणि दुसरं तू बघ हे पण सांगायचं असतं. पहिल्यात काय असतं, आम्ही बघितलं बरं का तुझ्या आधी, हा एवढं भानगड असते, ते चालते जीवनामध्ये या मजा पाहिजेत. तसं सांगायला पाहिजे ना. संसारयोग फार मस्त आहे, तुम्ही शिकलं पाहिजे, समाज त्याशिवाय सुधारणार नाही. दुसरं माझं स्वतःचं म्हणणं या संसारयोग प्रस्थापित करण्यापासून असं आहे, जे घर संसारासाठी सोयीचं आहे तेच घर साधनेसाठी पण सोयीचंच असलं पाहिजे, किंबहुना तसं व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे संसारयोगाची कल्पनाच नाही की आश्रम आणि मठ उभारावा किंवा मेडिटेशन हॉल, काही गरज नाही. हे सगळं माझ्या दृष्टीने पटो न पटो म्हणजे हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा विचार स्वातंत्र्य आहे, खूळ आहे. मी तिथं जाऊन बसलो माझं ध्यान लागतं, हे स्वतःला फसवणं आहे. आम्ही कसे शिकलो आहे, शांत अवस्थेत पण जा, तुम्हाला चित्तस्थैर्य साधता आलं पाहिजे. आणि त्यात जर तुम्हाला जर यश मिळायला लागलं, मग एकदा एखाद्या कंपनीच्या प्रेस शॉपमध्ये पण जाऊ, धडधड चालू असतं ना प्रेस, तिथं जाऊन पण ध्यान स्वस्थ बसता आलं पाहिजे. जगात कोलाहल चालू आहे तरी स्वस्थ बसलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे शब्द आहे एकांतात आणि लोकांतात. सदा सर्वदा सर्वत्र तोच अनुभव जर येत असेल तर तुम्ही परिपूर्ण होत चालला असं समजायचं, नाही तर एकांगी होत चालला असं समजायचं. म्हणून आपल्याला ज्या यात्रा सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या, ते नुसत्या पुण्यासाठी नाही सांगितलं, पुढं जमेल, पण स्वतःला तपासण्यासाठी सांगितलेल्या आहेत. स्वतःला तपासण्यासाठी की मी टिकतो आहे का तिथं आणि मला अनुभूती येते का, संसारयोगाची अनुभूती मला हिमालयात पण येऊ शकते का तिथे मी देहात अडकून लई थंडी वाजते अरे काय पोरं इकडे काय बरांडी बिंडी आहे का बघ लवकर, असं होऊ शकतं.
त्याच्यामुळे यात्रा करा, हे सगळं करा, आनंद लुटा, काहीच प्रश्न नाही. पण प्रत्येक ठिकाणी मी सदा सर्वदा सर्वत्र सर्वांमध्ये आहे ही अनुभूती आली पाहिजे. आणि आपल्याला स्मितहास्य ठेवता आलं पाहिजे. स्मितहास्य साधन विलक्षण, अनुपम वैराग्य लक्षण, सुखमय तपाचरण साधक हो. त्यामुळे कृष्ण कोणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतो. जास्त कोणाला आवडतो? बाळकृष्ण सगळ्यांना आवडतो. बरोबर आहे की नाही? आनंद परमानंद म्हणजे तो मोठा कृष्ण आणि आपल्या स्मितहास्य म्हणजे गोपाळकृष्ण. ते ठेवलं की आपलं काम झालं. मग आतल्या ज्या सगळ्या वृत्ती गोपी आहेत ते त्याच्याभोवती खेळायला लागतात आणि प्रत्येक गोपी शुद्ध होत जाते. गोपी म्हणजे वृत्ती. गोपी म्हणजे एक एक नाडी, 16,100 नाड्या. त्या कोणाच्या बायका आहेत? त्या स्मितहास्याच्या. हे न कळता जर माहितीच नसेल तर एखादा म्हणतो, अरे कसलं तुमचं कृष्णराव 16,000 बायका केला, काय त्याचं कॅरेक्टर खराब होतं, असं काही लोक बोलतात. आपण काय ऐकून घेतो येण्यासारखं. एक मध्ये किस्सा सांगतो. म्हणजे एक मला पोस्ट आली म्हणून ते खरी खोटी तपासून बघायची. एकाने केस दाखल केली. त्याने केस दाखल केली की हे सगळे प्रसार करतायत इस्कॉनमध्ये, कृष्णाचा प्रसार करतात, पण त्याचं कॅरेक्टर चांगलं नाही. 16,160 बायका केल्यात. त्याने विचारलं तुमचं काय मत आहे? त्यांचे जे वकील होते इस्कॉनचे, फक्त त्यांनी जी शपथ घेतली आहे ती कोर्टासमोर सांगायला सांगा. त्यांनी नाही सांगितले. मग आता काय करायचं? ते म्हणजे मला परवानगी द्या, मी सांगतो त्यांची शपथ काय आहे ते. अलाव केलं न्यायाधीशांनी. बरोबर आहे ना, निवाडात व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये ते शपथ आहे, त्यांची गैर असं नाही मानायचं. पण लोक अर्धो ज्ञानाने पुढे जातात. आता याच्यामध्ये ज्याने मूळ केलं त्याने काय फार चुकीचं केलं का? तिला विरक्त करण्यासाठी शपथ घेतलेली आहे. तर म्हणले न्यायाधीश मला तुम्हीच बघा, तुम्ही ठरवा, निकाल द्या. आणि केस डिसमिस करून टाकली. म्हणजे मूळ शुद्ध असतं ते शुद्धच राहतं. चुकीच्या लोकांमुळे मूळ माणसाला धक्का बसतो, मूळ आदर्शाला धक्का बसतो. तसं कृष्णाबद्दल आपल्याला खात्रीलायक सांगता आलं पाहिजे की बाबा रे तू शांत राहा. कृष्णाबद्दल बोलायची ना, आपल्यावर थोडंसं कमीपणा घ्यायचं. माझी लायकी नाही, तुझी तर अजिबातच नाही, शांत बस. काहीतरी उकरून काढायचं नाही, तेवढं टाईमपास करायचं. ते आपल्या धर्माबद्दल नाही होता कामा. मग त्याला विवेकानंदच पाहिजेत. माझ्यासमोर जर परत हिंदू धर्माची टिंगल केलीत तर मी तुम्हाला उचलून या समुद्रामध्ये टाकून द्या. काय हरकत आहे? तर ह्या पद्धतीने संसारयोग आणि राष्ट्रयोग, संसारयोग आणि समाजयोग, संसारयोग आणि धनयोग, संसारयोग आणि स्वास्थ्ययोग, हे सगळे योग एका या संसारयोगामध्ये आहेत. तुमचा संसार सुंदर होईल, श्रीमंत होईल, स्वास्थ्य सगळ्यांचं चांगलं राहील, तुमचा परिसर चांगला राहील. कारण व्यक्ती वास्तू वसुंधरा हित कल्याण. व्यक्तीमध्ये सगळं अख्खं तुमचं कुटुंब आलं, वास्तू म्हणजे घर आलं, परिसर आला. सगळ्या टप्प्याटप्प्याने गेलं तर सगळ्यांचे जर प्रयत्न झाले तर का नाही होणार? जर आपण अमिताभ बच्चन वाचवा म्हणून जर एवढे सगळेजण प्रेमाने प्रार्थना करत होतो आणि तो बाहेर पडला, मग आपलं जग चांगलं होण्यासाठी प्रार्थना करायला काय हरकत आहे? जरूर करायला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून शेवट करतो की संसार योगाला कृपया हलक्यात घेऊ नका. मनापासून सर्व शंकांचं निरसन करून घ्या आणि जास्तीत जास्त लोक दीक्षा कशी घेतील हे बघा आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते ह्याच्यामध्ये तयार होतील की जे कार्य तितक्याच प्रामाणिकपणे पुढे नेतील, अशी माझी कळकळ आहे. तुम्ही त्याला साथ द्या अशी माझी विनंती आहे. आणि हे पण माझं कथन कर्तुम अकर्तुम अन्यथा वा असंच आहे. मी हातच फक्त पुढं केलं आहे, मी तुम्हाला धरलेलं नाही. तुम्ही ठरवायचं मला धरायचं का मला सोडायचं ते. आणि आज एक मुहूर्तावर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण आज जरूर बघा पुढचा म्हणून असं. तर माझं एक कथन मी इथं समाप्त करतो आणि शांती मंत्राने. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम द्यौः शांति अंतरिक्ष शांति पृथिवी शांति आपः शांति
ओषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिः, विश्वदेवाः शान्तिः, ब्रह्मशान्तिः, सर्वशान्तिः, शान्तिरेव शान्तिः, सा मा शान्तिरेधि। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरिः ओम तत्सत। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल।